या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीचा मिश्र हॉल बघणार आहोत आणि साडी मी 500च्या अंडरमध्ये आहे। सर्व प्राइस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मेन्शन करून देईल। आणि नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेट असाल। तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल। तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ। लेट्स गेट स्टार्टेड। मी तुम्हाला आधी सांगून देते की मी जेवढे पण साड्या दाखवणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, चेकआउट करा, ठीक आहे। फर्स्ट साडी आहे ब्लॅक आणि व्हाईट कलरचा कॉम्बिनेशन नुसार साडी आहे। छान असं कॉपर गोल्ड कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे। बॉर्डर आणि पूर्ण बॉर्डर दिली आहे आणि ब्लॅक व्हाईट कलर पूर्ण साडी आहे, त्याला ब्लॅक कलरचे लीव्स दिलेले आहे, छान असे सुंदर। आणि याला ब्लाउज पीस दिला आहे पूर्ण ब्लॅक कलरचा आणि बॉर्डर दिली आहे छान मोठी। तुम्ही 3/4 स्लीव वाले ब्लाउज नक्की शिवू शकता या साडीवर। आणि छान मोठी बॉर्डर दिली आहे आणि हे एक पट्टीवाली बॉर्डर दिली आहे वरती आणि खालची जी बॉर्डर आहे ती अशी मोठीवाली दिली आहे। तुम्हाला एका साईडने ट्रायल करून दाखवेल की साडी अंगावर कशी दिसत आहे तर आणि खूप सुंदर आहे साडी। साडीचा कपडा आहे टिश्यू पेपर आहे ना, टिश्यू पेपरचा सारखा कपडा आहे, कॉटन नाही म्हटलं जातं, टिश्यू पेपर सारखाच कपडा आहे आणि थोडा मिक्स आहे आणि छान आहे। याला पदर मी तुम्हाला पदर दाखवते, पूर्ण भरीव आहे साडी, साडीला पूर्ण लीव्स पूर्ण भरीव आहे आणि पदर हा पूर्ण पदरवर पूर्ण प्रिंट आहे ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशन नुसारच पूर्ण भरीववाला प्रिंट दिलेली आहे आणि छान आहे, कपडा पण छान आहे, नक्कीच तुम्ही घेऊ शकता। आणि याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मेन्शन करूनच देईल। आणि खूप सुंदर साडी आहे, अंगावर खूप खुलून दिसते, नक्कीच हे परचेस नक्कीच करू शकता। आणि व्हाईट आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन कधी पण छान दिसते साडी आणि अंगावर आणखी उठून दिसते, तर नक्कीच तुम्ही परचेस करा। नेक्स्ट साडी आहे आणि याला छान असं डार्क गुलाबी आहे ना, डार्क गुलाबी आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि छान आहे। याच्या पदर मी साडीचा पदरच दाखवते आधी, जो आता आला आधी तो, आणि याच्यावर छान असं नृत्य करत आहे आणि खूप सुंदर आहे पदरवर। आणि हा पदर असा भरीव आहे आणि खाली पूर्ण असं हे दिलं आहे, नृत्य करतानाची प्रिंट दिली आहे आणि छान आहे आणि खूप पूर्ण भरीव आहे, पूर्ण साडीवर असं प्रिंट दिलेला आहे आणि बॉर्डर आहे ग्रीन कलरची आणि त्याला कॉपर गोल्ड कलरचा कॉम्बिनेशन दिला आहे। पूर्ण गोल्ड नाही, प्युअर गोल्ड नाही, कॉपर कलरचा गोल्ड आहे तसा दिलेला आहे आणि छान आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता। आणि याच्यावर छोटे छोटे व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन नुसार छोटे छोटे बुट्टे दिले आहे आणि याला छान असं दिला आहे आणि ब्लाऊज डार्क ग्रीन मधून दिला आहे, तर तुम्ही नक्कीच शिवू शकता ब्लाऊज। आणि ब्लाऊज मध्ये सेम तुम्ही बॉर्डर मोठी दिली आहे आणि छोटी पण दिली आहे, तर तुम्ही एक काम करा की जे मोठी बॉर्डर आहे तुम्ही स्लीवला लावा आणि मागची जी छोटीवाली पट्टी दिली तर तुम्ही पाठीच्या भागीला थोडंसं डेकोरेट करून तुम्ही ब्लाऊज नक्की शिवू शकता या साडीवर। आणि या साडीचा कलरमध्ये या साडीच्या पॅटर्नमध्ये खूप सारे कलर आहे अवेलेबल, तर तुम्ही नक्कीच चेकआउट कराल या साडी आणि साडी खूप सुंदर आहे आणि 500च्या अंडरमध्ये आहे, तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता ही साडी। आणि तुम्ही कुठे जायचं राहिलं माहेरी वगैरे जायचं राहिलं कुठे, नाहीतर मग छोट्या मोठ्या कार्यक्रममध्ये जायचं राहिलं तर नक्कीच ही साडी तुम्ही साडी आणि अशी साडी नेसल्यावर अंगावर खुलूनच दिसते आणि प्रिंट खूप सुंदर आहे, प्रिंट वगैरे खूप अतिशय सुंदर असल्यामुळे ही साडी आणखी उठून दिसते आणि अंगावर आणखी पण छान दिसते, तर नक्कीच तुम्ही चेकआउट नक्कीच करा आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मूविंग ऑन नेक्स्ट साडी येलो कलरची साडी आहे। येलो कलर हा असा कलर आहे की कोणाच्या अंगावर छान दिसते आणि साडी खूप सुंदर असल्यामुळे आणि हा साडीचा कपडा आहे क्रेप,
क्रेप कपडामध्ये आहे साडी आणि साडीमध्ये शायनिंग आहे. तुम्ही नाईटमध्ये कुठे फंक्शनमध्ये जात असेल, जेवणच्या कार्यक्रमाला जात असेल, वास्तूला वगैरे असं वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये जात असेल नाईटमध्ये, ती साडी आणखी शाईन मारते आणि लाईटमध्ये आणखी शाईन मारते साडी. तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि साडी खूप सुंदर आहे आणि याचा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. म्हणजे पूर्ण येलो दिले आहे, त्याच्यावर छान छोटे छोटे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिले आहे, लीव्स वगैरे बुट्टे वगैरे दिले आहे. आणि ते तर झालं, पण याच्यावर पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि प्रिंट खूप सुंदर. म्हणजे अशी प्रिंट कोणत्या साडीवर येते, जे काटापदराची साडी असो की पैठणी वगैरे साडी होतं, अशी प्रिंटवाली बॉर्डर येतात म्हणजे पैठणीच्या साडीवर. तर नक्कीच असं वाटते की पैठणी सारखीच बॉर्डर आहे, पण आणि घातल्यावर खूप सुंदर दिसते साडी आणि ती खूप छान तुम्ही घेऊ शकता. आणि पदर खूप प्रिंट असल्यामुळे आणि पदरवर छान असे चिमणी पाखरचे आहे ना डिझाईन दिले आहे आणि खूप सुंदर दिले आहे, प्रिंट्स वगैरे दिले आहे. आणि त्याच्यावर कॉम्बिनेशननुसार आकाशी कलर वगैरे, येलो कलर, पिंक कलर असे वगैरे दिले आहे. छान आहे आणि साडी खूप सुंदर आहे. कपडा एक नंबर आहे. कपडा तर मी तुम्हाला सांगितलं क्रेप कपडा आहे आणि घातल्यावर खुलून दिसते. मी तुम्हाला सांगते ही साडी अशी आहे की अंगाला चिकटून जाईल अशी साडी आहे आणि नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि मी स्पेशली ही साडी तुम्हाला सांगते की जे जाळी राहते ना त्यांच्यासाठी ही नक्कीच साडी तुम्ही परचेस नक्कीच करा. आणि खूप सुंदर. आणि याला ब्लाऊज पीस दिला आहे पूर्ण प्रिंटवाला. तुम्हाला शिवायचं असेल तर नक्कीच हे शिवू शकता. ब्रोकेट प्रिंट सारखं ब्लाऊज नक्कीच शिवू शकता. पण असं आहे की हा ब्लाऊज तुम्ही एक वेळा शिवला तर कोणत्याही साडीवर मॅच होऊन जाईल. याच्यावर बुट्टे दिले छान ग्रीन आणि क्रीमिश कलरचे बुट्टे दिले आहे. तर तुम्ही ग्रीन कलर साडीवर पण तुम्ही कॉम्बिनेशननुसार म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज बनवून हे घालू शकता. नाहीतर मग पिंक कलरचा, येलो कलरचे असे हे ब्लाऊज तुम्ही ग्रीन कलरच्या वगैरे साडी नेसू शकता. येलो कलरची साडी, ग्रीन कलरची साडी नक्कीच. आणि याच्यावर जर तुम्ही नाही म्हटलं तर तुम्ही प्लेन कलरचा ब्लाऊज गुलाबी कलरचा नक्कीच शिवू शकता. तर छान आहे आणि खूप सुंदर आहे. तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे, तर नक्कीच चेकआउट नक्कीच करा. नेक्स्ट साडी आहे ग्रीन कलरची साडी, ग्रीन होते. आणि मी तुम्हाला सेकंड साडी दाखवली व्हिडिओमध्ये, त्याच पॅटर्नमधली साडी, म्हणजे तोच कपडा आहे. म्हणजे असं जॉर्जट आणि असं कॉटन मिक्स सारखी साडी आहे आणि खूप असं शाईन कलरवाली साडी आहे याच्यामध्ये. तर तुम्ही याला छान असं, आता कसं डार्क कलरचं का नाही बॉर्डर येतात, तर मी म्हटलं की डार्क कलरचा बॉर्डर आपण घेतोच, पण असं एखादी असं फेंट कलरचा बॉर्डर पण घेतला पाहिजे, जेणेकरून येलो कलरचा बॉर्डरवाली मी साडी घेतली. म्हणजे ग्रीन कलर, कधी कधी काय होते की येलो कलरच्या साडीवर ग्रीन कलरची बॉर्डर येते, ते सहजासहजी घेतातच. पण याच्यामध्ये साडीमध्ये ग्रीन कलरवर येलो कलरचा कॉम्बिनेशनवाली साडी मी नक्कीच एकदा तरी म्हटलं चल ही पण साडी घेऊन बघू. आणि साडी एक नंबर आहे. साडी घातल्यावर खूप सुंदर दिसते आणि याला छान असे लीव्स दिले आहे, फ्लावर दिले आहे, खूप भरीव आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला छान असे मधातून अशी सिल्वरवाली अशी धागा गेला आहे आणि त्याला शाईन येतात थोडंसं घातल्यावर. तर नक्कीच खूप सुंदर दिसते साडी, अति सुंदर असलेली साडी आहे. आणि पूर्ण असा प्रिंट दिला आहे, पदर असा पूर्ण प्रिंट दिला आहे. पदरवर युनिक पॅटर्नचे आपण डिझाईन दिले आहे. तर पदर तुम्ही वन साईड पदर ठेवू शकता, तर नक्कीच तुमचे हे पदर चांगला हायलाईट होऊ शकते. तर आणि छान आहे. आणि बॉर्डर आहे मोठी आहे, ही छोटी आहे ना, जे खाली निऱ्याच्या खाली अशी खाली पायावर येते ते बॉर्डर ही मोठी आहे. आणि याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवून देते. याचा ब्लाऊज दिला येलो कलरचा, मस्टर्ड कलरचा नाही का, मस्टर्ड कलरचा बॉर्डर आहे आणि मस्टर्ड कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे आणि छान आहे. साडी वेअर नक्कीच करू शकता तुम्ही. स्पेशली मी तुम्हाला सांगते की मेहंदी फंक्शनमध्ये वगैरे आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये नक्कीच साडी वेअर करू शकता. आणि छान साडी खूप सुंदर दिसते. आणि तुम्हाला घ्यायचं राहिले हिरवा कलर, हा कोणाच्या अंगावर छान दिसतो. हिरवा कलर हा सुहासिनीचा कलर मानला जाते आणि सुहासिनी शक्यतो जास्त करून हिरवाच कलर साडी नेसते सर्वच प्रोग्राममध्ये असं
शुभ कामात असो की लग्न सोहळ्यामध्ये असो नाही तर वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये असो, तर साडी ही हिरव्या कलरची सजेस्ट सर्वात जास्त महिला ही करतेच. तर नक्कीच तुम्ही हिरवा कलर घ्यायचे राहिले तर ही साडी तुम्ही कुठे 500च्या अंडरमध्ये येत असेल तर नक्कीच तुम्ही परचेस करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे, नक्कीच चेकआउट करा. मूविंग ऑन लास्ट साडी. लास्ट साडी आहे जॉर्जेट कपडामधून आणि रेड कलर साडी. आता मी म्हटलं सर्व घेऊन झाला तर रेड कलर मागं का बरं राहणार. रेड कलरची साडी, हा रेड कलर कोणाच्या अंगावर छान दिसते आणि रेड कलरचा असा कलर आहे की आपण फेअर पण दिसतो. जे सावळे महिला राहतात ना ते त्यांनी नक्की रेड कलर साडी घेतली पाहिजे. आणि रेड कलर साडी खूप सुंदर दिसते अंगावर आणि याला बॉर्डर दिली आहे आणि छान अशी ब्रॉडवाली बॉर्डर दिली आहे आणि अशा पदरवर टसल्स दिले आहे छान आणि छान दिसते. आणि याला अशी पूर्ण बांधणी पॅटर्नवाली साडी आहे आणि याला चेस्टमध्ये असं ग्रीन आणि येलो कलरचे कॉम्बिनेशन दिलं आहे आणि व्हाईट कलरचे थोडंसं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि पूर्ण साडी पूर्ण भरीव प्रिंट आहे आणि खूप सुंदर, अतिशय सुंदर असलेली साडी आहे. तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि कपडा जॉर्जेटमध्ये आहे. ब्लाऊज पीस आहे रेड कलरचा आणि याला छोटीशी लेस दिली आहे. तुम्ही स्लीववर वगैरे नक्की शिवू शकता. आणि मी तुम्हाला सांगते ह्या साडीवर कोणताही ब्लाऊज चालेल, कोणताही ब्लाऊज, इवन ब्लॅक कलरचा ब्लाऊज पण छान दिसेल या साडीवर, कारण बॉर्डरवर छोटे छोटे असे ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे. ह्या साडीवर येलो कलरचा पण ब्लाऊज छान दिसेल, ग्रीन कलरचं, व्हाईट कलरचं, तुम्ही कोणत्याही कलरचं ह्या साडीवरचे जे प्रिंट्स आहेत त्यानुसार तुम्ही साडीवरचा ब्लाऊज घालू शकता आणि नक्कीच तुम्ही साडी नेसाल तर खूप सुंदर दिसते साडी. आणि साडी ही हलकी आहे आणि हलकी असल्यामुळे इझिली ड्रॅप होतात. इझिली तुम्ही कोणाची न मदत घेता तुम्ही स्वतः साडी नेसू शकता आणि पटकन 5 मिनिटात साडी नेसण्यासारखी ही साडी आहे आणि सॉफ्ट आहे, मक्खन आहे, अतिशय सुंदर असलेली साडी आहे. आणि साडी मी वेअर करून दाखवेलच आणि साडी ही खूप सुंदर दिसते, अंगावर अशी खुलून दिसणारी साडी आहे. नक्कीच तुम्ही परचेस नक्कीच करू शकता. आणि एवढी साडी आहे, एवढी साड्यामधून तुम्हाला कोणती साडी आवडली, सर्वात जास्त आवडली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.